आलेल्या सर्व टीमने खेळाडूंनी त्याची नोंद घ्यायची आहे। आपल्यासाठी जेवणाची व्यवस्था आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं अगदी स्टेजच्या मागे केलेली आहे, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे। यस, थँक्यू। सगळ्या मैदानाच्या आतमध्ये आपण भव्य आणि दिव्य ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहतोय। श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी बेलदार समाज आयोजित ही भव्य ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा। प्रथम पारितोषिक या स्पर्धेचा आपण पाहतोय 51,000 रुपये व आकर्षित करणारा चषक आणि त्यासाठी चाललेल्या या मॅचेस मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। दिवस क्रमांक पहिला, मॅच क्रमांक तिसरी आणि पहिला इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे आपण पाहतोय ते म्हणजे यजमान संघ श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतील। आघाडीला आलेली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सचिन मोहिते आणि त्याचबरोबर विजय पवार मैदानाच्या आतमध्ये आघाडीला आपल्याला पाहायला मिळते जोडी। षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये। सामन्याला होते सुरुवात। पहिला बॉल वरती आक्रमण केलंय, पहिल्याच बॉल वरती लॉफ्टेड डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर मॅसिव्ह हिट, दर्जेदार षटकार। त्याचबरोबर संतोषजी जाधव साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांना विनंती असणार आपण व्यासपीठावरती या। आज त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं, त्यांनी चांगल्या पद्धतीने उत्कृष्ट दर्जाचं जेवण संपूर्ण आपल्याला खेळाडूंसाठी इथे बनवलं गेलं। त्यांना विनंती असणार साहेब आपण व्यासपीठावरती या, आपल्या या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत। षटकातील पुढचा बॉल, ओहो यावेळेला हलक्यात ग्लान्स करताना पाहायला मिळालं, 30 सर्कल मध्ये बॉल अडवला जातो। एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये। टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती। खऱ्या अर्थानं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये अन्नदान ज्यांच्या मदतून पाहायला मिळते ते सन्माननीय राजू भाऊ चव्हाण, द्वारकानाथ साळुंके, आनंदजी मोहिते आणि वाल्मिक साळुंके या चारही अन्नदाता आपण पाहतो। त्यांच्या माध्यमातून आज संपूर्ण या दिवसभरामध्ये जेवणाची व्यवस्था केली गेली आहे। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण करणार आहोत खूप सारे आभार आणि स्वागत आपण इथे करणार आहोत। जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे पहिलं हे प्रगतीपथावरती आहे। पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर जितेंद्र आले, पहिल्या बॉल वरती षटकाराला, त्याच्यानंतर मग 2 सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या आपण पाहतो ती म्हणजे 8 या आकड्यावरती। षटकातील पुढचा बॉल, ओहो चांगला बॉल पाहायला मिळतोय, अगदी खोलवर टप्प्याचा ओळखलं होतं आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये। पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला। मागच्याही मॅच मध्ये पहा बऱ्याचशा धावा बनला गेला होता, त्या धावांचा पाठलाग अगदी सहज इथं झाला आणि इथून पुढे आता धावा कशा पद्धतीने बनतील तेही पाहावं लागणार आहे। लो व फुल टॉस समोरच्या दिशेने आपल्याला खेळून काढताना पहा मेअर फटका, मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट आणि याही वेळेला सिंगल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतीये। टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 9 या आकड्यावरती। शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे। षटक क्रमांक पहिलं, हाफ ट्रॅकर वेट अँड वॉच ची पॉलिसी वापरली मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलं। पंचांचा इशारा, इट्स अ 4 रन, 4 धावांचा हा चौकार। थँक्यू। टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 6 बॉलच्या अखेरीस 13 या आकड्यावरती। पहिलं षटक इथे आपल्याला संपुष्टात पाहायला मिळालं। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील। अनिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते। षटक क्रमांक दुसराला होतोय प्रारंभ। पहिला बॉल,
पहिला बॉल आपण पाहिला, वेगानं बॅट फिरवली होती, आक्रमण करायचं होतं, परंतु बॅट बॉलचं कनेक्शन होत नाहीये. डॉट बॉल, विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावा घेतल्यानंतर बॉल वरती आपल्याला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल याही वेळी आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळतोय, थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला मिळतीये. त्याही पलीकडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अगदी वेगानं धावून करताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिकी माऊस. षटकातील पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर पुढे आले, बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं, टायमिंग प्रॉपर आहे का पाहावं लागणार आहे. ती ते टिपताय झेल संपतोय. आणखीन एका बॅटरचा खेळ, पहिला धक्का. आता बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी मोरबा. या संघाला लागतोय हा पहिला धक्का. सन्मान्य गणेशजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून 6 बॉल जो 6 षटकार लगावेल, 6 बॉल जो 6 विकेट घेईल त्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे असणार आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. जवळ मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अविनाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकातील पुढचा बॉल, खोलवा टप्प्याचा बॉल, आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण. आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या तपावरती पाहायला मिळते ती म्हणजे 21 या आकड्यावरती 21 विथ लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. टेकन विकेट किपर कडून थोडीशी चूक घडली होती. त्यानंतर मग फ्लायझिपच्या खेळाडूंना टीपला जेल आणि संपतोय आणखीन एका बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी मोरबा. या संघाला दुसरा धक्का. थँक्यू. दुसरा धक्का मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 4थ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्याकडे बराचसा अनुभव आहे, रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे दुसरा, हे प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल राईट मूव्ह द विकेटने. पहिलाच बॉल बॅकफुट पंच पाहायला मिळतोय, वेगानं आउटफील्ड टू फास्ट. टाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्या बॉल वरती रोहिदास यांचा पहिला चौकार. टू 12 बॉलच्या अखेरीस टीमची धावसंख्या ही धाबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 25 या आकड्यावरती. 12.50च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथून पुढे आपला पाहायला गेलं तर 18 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 18 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील तेही पाहावं लागणार आहे. छोटासा ड्रिंक्स बघितल्यात त्याआधी आपण पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे वळूयात.
त्वरित चालू करा. बराचसा वेळ आपण खर्च करतो, याची देखील तुम्हाला नोंद घ्यायची आहे. चला विनंती असताना पण मॅच लगेच सुरुवात करून घ्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आता आपण बघणार आहोत ते म्हणजे कोणत्या गोलंदाजाला प्राचारण करण्यात येतील. धनाजी पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी समोर आपण पाहतोय ते म्हणजे आहेत विजय पवार. याही खेळाडूची चर्चा राहते संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये. आज समाजाचं क्रिकेट खेळायचं आहे, कशा पद्धतीने खेळतील तेही पाहावं लागणार आहे. पुढचा बॉल, पहिला बॉल आपण पाहतोय ओव्हर पिच होता आणि त्याचबरोबर थोडीशी गती कमी केली होती. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला डॉट बॉल आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मधील पहिला बॉल डॉट आलाय. षटकातील पुढचा बॉल, अगदी धीम्या गतीने पुन्हा एकदा बॉलला फेकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता विजयच्या बॅट मधून हा दमदार षटकार. धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 31 या आकड्यावरती 31. षटकातील पुढचा बॉल, काही वेळ आपण पाहतोय येस आउटसाइड ऑफ टाकण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. अतिरिक्त धाव आता टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. एक्स्ट्राच्या सर्वांमध्ये टीमची धावसंख्या तबक्कावरती पाहायला मिळते ती म्हणजे 32 या आकड्यावरती. 32 ला आपण पाहतोय 2. सध्याची परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणारा संघ श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी, मोरबा विभागाला बिलॉंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल, काही वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्पावरती बॉल आणि बॉलला तिथे फिरवलं गेलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा येताना पाहायला मिळतोय. पहा एक या इनिंग मध्ये षटकार जरवलाय, त्याच्यानंतरला मग डॉट बॉलही आपल्याला येताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, काही वेळेला स्टेप आउट झाले होते, विकेट किपर क्लोज होते, तरी सुद्धा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, परंतु महत्वाची बाब म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ झालाय. एक षटकार आपल्याला येताना पाहायला मिळाला आणि अन्य 3 बॉल हे डॉट बॉल स्वरूपाची धावा आल्या नाहीये. या षटकामध्ये धावा बनवाव्या लागतील. मॅच महत्वाची आहे, पहिली मॅच दोन्ही संघ आपले खेळताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, याही वेळेला अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. क्विक सिंगल घ्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये. कॉल चांगला होता नॉन स्ट्राइक हिट बॅटरचा आणि एक सिंगल. आता इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बाईकच्या स्वरूपामध्ये येताना पाहायला मिळेल. टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या ही धापळकरती पाहायला मिळते ती म्हणजे 33 आकड्यावरती 33. 33 धावा या धापळकरती आहेत. एक संघ आपल्या मानगाव विभागाचा पाहायला मिळतोय. एक साताऱ्यावरून ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळतोय. षटकातील आपण पाहतोय तो म्हणजे शेवटचा बॉल. राईट अमोर द विकेट ने पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहिलं लोअर फुल टॉस होता, आक्रमण केलंय. याही बॉलला फेकून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक दमदार स्ट्रोक 6 धावांसाठी हा षटकार. म्हणजे 39 आकड्यावरती 13च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मागच्या 2 षटकामध्ये 12.50च्या सरासरीनं बॅटिंग चालू होती आणि आता या षटकामध्ये देखील आपल्याला 14 धावा येताना पाहायला मिळाला. टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या 39 आपण पाहतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. अनिल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पुढचा बॉल, पहिला बॉल होता हा फ्रॅकर. आडव्या बॅटनं केलेला आक्रमण
सीमारेषेच्या बाहेर, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी मॅच वरती आपल्याला पाहायला मिळाले अनिल चव्हाण आहेत मैदानाच्या आतमध्ये बाउंड ट्रॅक वरती. पहिला बॉल हाताळत असताना षटकार केलाय. पुढचा बॉल याही वेळेला आक्रमण केले. हवाई सफर करणारा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळला फटका. लॉंग ऑन लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड इन अ रो षटकार. थँक्यू. विजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल धावताना पाहायला मिळते आहेत आणि पवारच्या बॅट मधून पॉवरफुल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. आई वेळा पाहतोय आपण आक्रमण करायचं होतं. आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचं होतं परंतु कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे अनिल चव्हाण यांच्या माध्यमातून डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टीमची धावसंख्या इथं आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 51 या आकड्यावरती 51. काही वेळेला प्रॉपर टायमिंग होत नाहीये. पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. एक धाव जोडली जाईल. 52 या आकड्यावरती टीमची धावसंख्या. विजय पवार आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते म्हणजे रोहिदास मैदानाच्या आतमध्ये आहेत. रोहिदास यांच्या बॅट मधून एक चौकार एक षटकार आलाय. त्यांनी चांगली सुरुवात केली आहे. विजय चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. धावा येत आहेत. षटकातील पुढचा बॉल. आणखीन एक आक्रमण केलंय. आसमानी टोला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोहिदासांच्या बॅट मधून आणखीन एक दमदार हिट षटकार. षटकार चौकारांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल. आई वेळेला आपण पाहतोय आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु समोर बॉल हातामध्ये जाताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक आपण पाहतोय ते म्हणजे 4 येईल संपुष्टात. 24 बॉलचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 58 या आकड्यावरती. अजून इथून पुढे 6 बॉल सगळे बाकी असणार आहे. आता या 6 बॉल मध्ये किती धावा बनवल्या जातील तेही आपल्याला पाहायचे. 58 धावा धाबकावरती आहेत. 58. 58 ला सध्याची परिस्थिती. षटक क्रमांक 5 वाचवण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज. यस त्याचबरोबर विजय पवार आता स्ट्रायकिंग एंडला आहेत. गणेशजी चव्हाण साहेब यांच्या वतीने 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज तिथे दिले जाईल. यस विजय मध्ये क्षमता आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 वाचवण्यासाठी संजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. 5वा अंतिम षटक हाताळण्यासाठी ते गोलंदाजी मार्क वरती दाखल झालेत. समोर विजय पवार. दमदार कामगिरी राहिली आहे परंतु धावा बनवणं फार गरजेचं आहे. धावा इथे होत आहेत. षटकातील पहिला बॉल. पहिला बॉल यावेळेला वेट अँड वॉच ची पॉलिसी आपला पाय मिळतोय. पॉइंटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे विजय पवारचा वार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. धावसंख्या तब्बकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 62. 62. पुढचा बॉल. काही वेळेला लॉफ्टेड आई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. इट्स अ ग्लोरियस मॅग्निफिकेशन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउटस्टँडिंग षटकार.
टीमची धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे वेगानं पुढे चालली आहे 68 ची आकड्यावरती 68. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी असणार आहे. पुढचा बॉल याही वेळेला समोरच्या दिशेने केलेला आक्रमण. हाही बॉल लॉंग ऑन बाउंड्री रेंजच्या बाहेर तोडफोड धावसंख्या तपासवरती पाहायला मिळते ती म्हणजे 74 या आकड्यावरती 74. हा वेळ आपण पाहतोय कोलवर टप्पाचा बॉल होता. टायमिंग कनेक्शन तितकंच झालं नाहीये आणि अखेरकार बऱ्याच वेळानंतर एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. 74 धावा धाबकावरती आहेत. अजूनही इथून पुढे 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. षटक क्रमांक आपण पाहतो ते म्हणजे 5वं. ही वेळेला आक्रमण करायचं होतं. टायमिंग प्रॉपर होत नाहीये. बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न तिथे होताना पाहायला मिळतोय. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये आता धावचीच्या सभेमध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. OUT रोहिदास यांना मैदानाच्या बाहेर यावं लागेल. धावसंख्या पाहतोय. शुभटचा बॉलचा खेळ बाकी आहे. विजय पवार मैदानाच्या आतमध्ये. पवारची पॉवर शेवटच्या बॉल वरती पॉवर पॅक असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला षटकाराला आणि टीमच्या धावसंख्येला पोहोचवलं ते म्हणजे 81 आकड्यावरती. आता पाठलाग करावा लागणार आहे तो म्हणजे 82 धावांचा. परंतु विजय पवारच्या बॅट मधून आपण पाहिले 47 धावा. एकदा जोरात टाळ्यांचा गजर करूयात विजय पवार साठी. वैयक्तिक 47 धावा 82 धावांचा करायचं पाठलाग. ऐकूयात एक छोटासा टीज ब्रेक. मी दोन्ही टीमचं लक्ष वेधतो आपण या महाबळेश्वर तळदेव आणि त्याचबरोबर गोदावरी फायटर्स सोमठाणे यस त्यांना विनंती असणारे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही कॅप्टन्स आपण मान्यवरांच्या शुभाताने आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन्स सोमठाणे विपक्ष आपण पाहणार होते म्हणजे महाबळेश्वर तळदेव यांना विनंती असणारे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण त्वरित यायचंय. टॉस आपण इथे करणार आहोत मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये आणि त्याच्यानंतर मग आपण मॅचला इथे खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहोत. अजयजी पवार यांच्या शुभाताने आपण या मॅचचा टॉस करणार आहोत. त्यांना आपण विनंती करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या साहेब. आपल्या शुभाताने आपण मॅचचा टॉस आपण इथे करणार आहोत. मॅच क्रमांक 34 ती असणार आहे. ती भेटीला येताना पाहायला मिळेल. चला सोमठाणे आपण या. विनंती असणारा कॅप्टन मी तुमचं लक्ष वेधतो. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्वरित द्या. जिथे आमचे मान्यवर आहेत. अपोजिट टीमचा कॅप्टन देखील आहे. आपण मधल्या इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस करूयात आणि यस बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जिथे फिल्डिंग करणारी टीम देखील सज्ज होताना पाहायला मिळते. बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवा. राजधानी सातारा निसराळे या टीमला विनंती असणार आपण बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा आणि त्याचबरोबर पवारवाडी मोरबा या संघाला विनंती असणार आपण फिल्डिंग युनिट लगेच सजवून घ्या आणि या मॅचला
खऱ्या अर्थानं आपण लगेच सुरुवात करणार आहोत. येस, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहतोय दोन कॅप्टन टॉस होतोय. येस, टॉस तिथे झाल्या. टॉस कोणाच्या बाजूने गेल्या? जसं आपण पाहतोय ते म्हणजे गोदावरी फायटर्स सोमठाणे या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः बॅटिंग करण्याचा डिसिजन आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डिंग करावी लागणार आहे ती म्हणजे महाबळेश्वर मधून आलेला संघ तळदेव या संघाला पुढच्या मॅच मध्ये मॅच क्रमांक 34 असणार आहे. परंतु या मॅच कडे सर्वांच्या नजर आहेत. जिथे आपण पाहतोय ते म्हणजे पाठलाग करायचा आहे. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे आघाडीत आलेली सचिन चव्हाण एका साईडला आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर पृथ्वीराज पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होता पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपण पाहतोय ते म्हणजे विशाल पवार. माफी असावी, रोहिदास पवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतील. लेट्स प्ले. पहिला बॉल आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे रोहिदास यांची. बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने तेही खेळताना पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये आज खेळायचं आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेला आक्रमण केलंय खेळाडू आहे तिथे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डरच्या हातामध्ये टिपतोय झेल. दुसराच बॉल वरती पहिला धक्का. बॅटिंग करणारा संघ याला लागतोय विकेट. थँक्यू. आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तिसरा क्रमांकावरती अनिल चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. साताऱ्यावरून आलेला हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी करावी लागेल. इतक्या दूरवरचा प्रवास गाठून आज या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुक्यामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. त्यामुळे तुमचा इम्पॅक्टफुल जो खेळ आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. 82 धावांचा करायचा पाठलाग. सुरुवात चांगली राहिली नाहीये परंतु करावी लागेल. आताशी मॅच चालू झाली आहे. षटक क्रमांक पाहत होते म्हणजे पहिलं हे प्रगतीपथावरती आहे. हलक्या हाताने फक्त ग्लान्स केलं. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती आपल्याला पाहायला मिळते. फेस करत असताना आपण पाहिलं तो म्हणजे अनिल चव्हाण यांच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली. सिंगलने अकाउंट ओपन होताना पाहायला मिळालं. बॅटिंग करणाऱ्या टीमचं राजधानी सातारा निसराले या संघाचा आपण पाहतोय. काही वेळेला पुढे आले होते. बॉलला देखील पुढे पाठवायचं होतं परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आक्रमकता तुम्हाला आता दाखवावी लागणार आहे. ज्या पद्धतीने 82 धावांचा पाठलाग करायचा ना धावा बनवणं किंवा एका ड्रीम स्टार्ट देणं हे फार गरजेचं आहे. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला हाफ ट्रॅकर पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने विशाल तिथे होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला असणारा फलंदाज पृथ्वीराज पवार यांचा होता परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय थांबवलं गेलंय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली राहिली आहे. 5 बॉल मध्ये फक्त एक धाव खर्च केली आहे आणि एक महत्वाची विकेट त्यांच्या नावावरती राहिली. नाव आहे रोहिदास पवार. याही वेळेला आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळला फटका. वाह, प्रयत्न चांगले राहिले. एका बॉलने तिथे अडवलं गेलंय. असं वाटलं होतं सीमारेषेच्या पलीकडे जाईल की काय परंतु प्रयत्न चांगले राहिले आहेत
100% एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून काढल्यानंतर षटक क्रमांक पहिला संपुष्टात येईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळतीये ती म्हणजे 3. या आकड्यावरती येणारा 24 बॉल खेळ बाकी असणार आहे. 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 79 धावांची गरज. 79 जवळपास 20च्या सरासरीनं बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे. सोपं नाहीये परंतु प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावे लागतील. मेहनत घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये घाम गाळावा लागेल तेव्हा कुठे या धावांचा पाठलाग होऊ शकतो. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे विशाल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. विशाली चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतो संपूर्ण या मानगाव विभागामध्ये. पहिला बॉल हाफ ट्रॅकर बॅटला स्विंग केलं आणि बॉलला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते. या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचली ते म्हणजे 9. या आकड्यावरती आपण टीमची धावसंख्या ही तबकावरती पाहायला मिळतीये. सुरुवात झाली आता षटकारानं. षटकार चौकार मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील परंतु समोर विशाल आहे. विशाल देखील काही कमी नाहीये. चांगली गोलंदाजी करतात सातत्याने. कमबॅक करावं लागेल. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. याही वेळेला बॉल बराचसा दूर वरती जाणारा खूप दूर वरचा अनदर बिग हिट बिग ब्लास्ट षटकार. टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 15. या आकड्यावरती विशालच्या अगेन्स्ट आता आक्रमकता पाहायला मिळतीये. पहिल्या षटकामध्ये रोहिदास यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यांना सावधरित्या खेळून काढले परंतु आता विशाल आले. आक्रमकता पाहायला मिळतीये. टीमची धावसंख्या तबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 15. या आकड्यावरती बॅटिंग करत असताना अनिल चव्हाणच्या माध्यमातून 2 षटकार. आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती आता गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. हा कमबॅक करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या 15 पाठलाग करायचा तो म्हणजे 82 धावसंख्येचा वेळ नाहीये. षटक क्रमांक दुसरा हे प्रगती पथावरती आहे. विशाल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा काही वेळेला आपण पाहतोय पुढे आले होते डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव इथून पुढे धावपकावरती जोडली जाईल टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 16. या आकड्यावरती 16 रन 16 धावा धावपकावरती आहेत. षटकातील पुढचा बॉल हा वेळ आपण पाहतोय. यस बॅटची कडा फणसांचा बोट आकाशाकडे. ओ यू टी बॅटर आउट. डक्का क्रमांक आपण पाहतोय बाद. थँक्यू. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रामदास चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. संघ इथून पुढे आता संकटामध्ये सापडलाय. संकटामधून बाहेर काढावं लागणार आहे बॅटर्सला. याही वेळेला बॅटची टॉप एज. याही वेळेला आल्या पावली मैदानाच्या बाहेर यावं लागेल. विशालच्या नावावरती ही दुसरी विकेट.
वरती आपण पाहतोय ती म्हणजे तिसरी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले साहिल, परंतु विशाल ही हॅज ऑन हॅट्रिक नाव, हॅट्रिक वरती असतील. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक विशाल यांच्या नावावरती राहील का? पॅटची कडा घेतली आहे, बॉल पाठीमागच्या दिशेने वेगानं रेस लागली आहे बॉल आणि फिल्डरची. बॉल सीमारेषेच्या पलीकडे थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता यापुढे हा चौका अवसंख्य तपा करतोय काय माहिती ती म्हणजे 45 पाठलाग करायचा होता 82. येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे इथून पुढे 37 धावसंख्येची गरज. ड्रिंक्स ब्रेक आपण इथे 3 षटका अखेरीस घेतो, त्यामुळे पाणी आपण रेडी ठेवायचंय आणि जसा ड्रिंक्स ब्रेक होईल मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. चला ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. विनंती असणार आहे आपण मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाण्याची पूर्तता करा आणि त्यानंतर आपण लगेचच मॅचला सुरुवात करणार आहोत. 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. त्याचबरोबर संपूर्ण मंडप आणि त्याचबरोबर आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केले जाते डीजे बाळा, परंतु ज्यांना प्रोव्हाइड केले यांनी ते सन्माननीय गणेश शंकर जाधव उद्योजक अकलूज, त्याचबरोबर गणेश पवार, हनुमंतजी पवार आणि रोहिदास मोहिते यांच्या माध्यमातून आमचा आपल्याला संपूर्ण मंडप आणि त्याचबरोबर ही साऊंड सिस्टम आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप सारे आभार असणार आहेत. त्याचबरोबर यूट्यूब वाहिनी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केली गेली आहेत या स्पर्धेकरिता ते कैलासजी गुंजाल साहेब, विजय भाऊ चव्हाण साहेब, शरदजी चव्हाण साहेब आणि संदीप भाऊ जाधव यांच्या वतीनं त्यांचे देखील खूप सारा आभार असणार आहेत. त्यामुळे मॅचच्या दिशेने 12 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक पाहतोय ते म्हणजे चौथा तळणासाठी बाउंड ट्रॅक वरती गोलंदाज सचिन आपण पाहतोय. सचिन मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना मिळतील. 12 मध्ये 37 थांबवायचे आहेत. दुसऱ्या संघाला 12 मध्ये 37 धावा बनवायचे आहेत. पहिला बॉल, ओहो पहिला बॉल आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगल्या टप्प्यावरती त्याचबरोबर वेगही तितकासा पाहायला मिळाला. त्या कारणानं बॅट थोडीशी लेट येताना पाहायला मिळाली आणि डॉट बॉल. 11 बॉल जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. ओहो याही वेळेला आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पुन्हा एकदा बॅक टू बॅकचा दुसरा डॉट बॉल. 10 बॉल जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज. येस, तिसरा पंचांची इथून पुढे आता मागणी केली जाईल. टीव्ही अंपायरची मदत इथे घेतली जाईल. ग्रामीण क्रिकेट.in या युट्यूब वाहिनीवरती आपण हे संपूर्ण छायाचित्र आपण पाहतोय. त्यांची मदत घेतल्यानंतर आपण योग्य तो डिसिजन आता तुमच्या पर्यंत पोहोचवला जाईल. बॅटिंग करण्याचा तो रिव्ह्यू आहे. येस, त्याचबरोबर जेवणाची व्यवस्था आपण केली गेली आहे पाठीमागे. ते देखील विनंती असणार आहे सर्व खेळाडूंना. जर कोण राहिला असेल तर आपण त्वरित बॅक साईडला जायचंय. दुपारचं लंच आपण इथे करून घ्यायचंय याची देखील तुम्हाला सूचना असणार आहे, विनंती असणार आहे. येस, फेअर डिलिव्हरी आहे. व्हाईट बॉल नसणार आहे म्हणजे रिव्ह्यू तो तिथे तुम्ही गमावला गेलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. 10 बॉल जिंकण्यासाठी 37 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे मॅच मध्ये. पुढचा बॉल धीम्या गतीनं चेंज ऑफ द पेस, फिंगर रोल केले गेले होते. त्याही वेळ आपण पाहिलं टायमिंग तितकंच झालं नाही. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आणि आता जिंकण्यासाठी 36 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणार तो म्हणजे 9 बॉल 36 ची गरज. इथून पुढे आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. चौकार षटकार मैदानाच्या बाहेर मारावे लागतील, परंतु कौतुक करावं लागणार आहे गोलंदाज. काय गोलंदाजी राहिली आहे. सचिन मोहिते
व्हेरिएशन फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. हाफ ट्रॅकर स्टँड अँड डिलिव्हर करायचा होता फटका, समोरच्या दिशेने खेळला फटका, व्हेरी मच नीडेड. आई बॉल सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी हा षटकार. धावसंख्या पकडते पाहायला मिळते ती म्हणजे 52 आकड्यावरती जिंकण्यासाठी अजूनही इथून पुढे 30 धावसंख्येची गरज आहे. बॉल सगळे बाकी असणार तो म्हणजे 8 बॉल 30. हे 2 बॉल फार महत्वाचे असणार त्या मॅचच्या दृष्टिकोनातून. याही वेळेला आक्रमण, आही बॉल सीमारेषेच्या बाहेर, पार 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 हा षटकार. संख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. साहिल त्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत हे 3 षटकार पाहायला मिळालेत आणि त्याचबरोबर एक चौकार. परंतु इथून पुढे आता कमबॅक करावं लागणार ते म्हणजे सचिन मोहिते यांना. पहिले 3 बॉल चांगल्या पद्धतीने हाताळले होते, 1 धाव खर्च केली होती. मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. शेवटचा बॉल, पुन्हा एकदा चेंज ऑफ द पेस, वेट अँड वॉच ची पॉलिसी. तिथे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले. बॉल 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी हा चौकार. येणाऱ्या 6 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी 20 धावसंख्येची गरज. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहायचं एक दमदार. आपण घेणार एक छोटासा डीजे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय ते म्हणजे 20 धावसंख्येची गरज. टीमची धावसंख्या 62, पाठलाग करायचं 82चा आणि 20 धावांची गरज इथून पुढे बाकी असणार आहे. बाउंड ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी विजय पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला 6 बॉल 20 धावसंख्येची गरज. पहिला बॉल आपण पाहतोय, डॉट बॉल आलाय. त्याही वेळेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळते. म्हणजे इथून पुढे आता ज्या फलंदाजाला स्ट्राईकची गरज होती तो फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आलाय साहिल. परंतु समोर आपण पाहतोय विजय पवार. फलंदाजी चांगली राहिली होती, आता गोलंदाजीवरती संपूर्ण जबाबदारी आली आहे. 5 बॉल 19 धावसंख्येची गरज इथून पुढे मॅच मध्ये असणार आहे. समोर इनफॉर्म बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये. त्याच पलीकडे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना विजय पवार. षटकातील पुढचा बॉल. 5 बॉल 19 धावसंख्येची गरज. षटकातील पुढचा बॉल. खोलो टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉल हाताळला गेला होता. लॉंग द कार्पेट एक ड्राव घेतली आहे. दुहेरीचा प्रयत्न वेगानं. धावची संधी होती परंतु 2 धावा वेगानं तिथे घेतल्या गेल्यात आणि आता इथून पुढे 4 बॉल सगळे बाकी आहे. जिंकण्यासाठी 17 धावसंख्येची गरज मॅच मध्ये असणार आहे. 4 बॉल 17ची गरज. प्रेशर पाहायला गेला तर दोघांवरती आहे. फलंदाजावरती देखील असेल, गोलंदाजावरती देखील असेल. प्रेशर मधून कोण बाहेर येईल ते पाहावं लागणार आहे. हा ट्रॅकर समोरच्या दिशेने खेळून काढलेला फटका. खेळाडू आहे वेगाने येतोय, त्याला बीट करून बॉल 1 बाउन्स. मस्तक वरती दस्तक देणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 चौकार.
3 बॉलचा खेळ बाकी आहे. इथून पुढे 13 धावसंख्येची गरज असणार आहे. सामना बरोबरीवरती सुटला तर मग सुपर ओव्हर या स्पर्धेचा नियम आहे. तसं काहीच घडताना पाहायला मिळेल का तेही पाहावं लागणार आहे. 3 मध्ये 13ची गरज. तीन बॉल 13. एका साइडला विजय पवार, एका साइडला आपण पाहतोय साहिल. षटकातील महत्वाचा बॉल. याही वेळेला समोरच्या दिशेने खेळला फटका. मॅग्निफिकेशन बॅटिंग बाय साहिलच्या बॅट मधून मॅचला कलटणी देणारा हा षटकार. जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची गरज. षटकार येताना पाहायला मिळाला, परंतु हा बॉल आता फार महत्वाचा असणार आहे. फलंदाजी करत असताना साहिल अगदी एकटा नडतोय. वन साइड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु समोर विजय पवार कमबॅक करणारा बॉल हाताळावा लागेल. 2 बॉल 7 धावसंख्येची गरज. षटकातील पुढचा बॉल. Yes, पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ व्हाईट बॉल. डाऊन द लेग साइड टाकण्याचा प्रयत्न. प्रेशर आणि प्रेशर संपूर्ण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु मॅच संपली नाहीये. जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळत नाही, तोपर्यंत काय घडणार आहे मॅच मध्ये ते कोणीच प्रेडिक्ट करू शकत नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 बॉल 6ची गरज. समोर साहिल, पुन्हा एकदा विजय सज्ज होतील. साहिल आता इथून पुढे शक्तीचा वापर करतील की युक्तीचा तेही पाहावं लागणार आहे. 2 बॉल 6 धावसंख्येची गरज. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे कॅच टेकन सक्सेसफुली. महत्वाची कॅच. विजयच्या माध्यमातून विकेट आली आहे आणि महत्वाचा फलंदाज साहिल इथून पुढे बॅक टू दी डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अनिल पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 1 बॉल जिंकण्यासाठी 6 धावसंख्येची गरज. 2 बॉल 6ची गरज होती. महत्वाचा फलंदाज साहिल मैदानाच्या बाहेर गेला आक्रमण करायच्या नादामध्ये, परंतु विजयने कमबॅक केलाय. विजयने आपल्या संघाला या मॅच मध्ये पुन्हा एकदा आणलंय आणि आता इथून पुढे 1 बॉल 6 धावसंख्येची गरज. संपूर्ण प्रेक्षक वर्गांच्या नजर आता आहेत या मॅच वरती. 1 बॉल 6ची गरज. पुढे आले होते, बॉल पाठीमागच्या दिशेने निघून चाललाय. चौकार जरूर आला, परंतु एका धावेने हा सामना इथे आपल्याला विजय होताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे श्री गणेश क्रिकेट क्लब पवारवाडी मोरबा या मॅच मध्ये होतोय विजयी. परंतु कौतुक करावं लागणार आहे ते म्हणजे आपण पाहायला गेलं तर राजधानी सातारा निसराळे या संघाचा देखील चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला, परंतु थोडेसे प्रयत्न अपुरे पडले आणि त्यांना या मॅच मध्ये पराभूत व्हावं लागलं. यस, थँक्यू.